पाठीच्या खालच्या भागामधनं पायापर्यंत वेदना जाते, तर ह्या कंडिशनला सायाटिका असं म्हणतात. आता सायाटिका हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे. तर आपण जसं फायबर ऑप्टिकचे केबल बघितले तशी ती नर असते. त्याच्यामधून प्रत्येक मणक्याला एक, म्हणजे दोन्ही बाजूला, म्हणजे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक, अशी एक एक नस बाहेर पडते. तर ही जी चकती आहे, तर ती चकतीमुळे आपल्याला पाठीला शॉक अब्झॉर्बरचं काम मिळतं. आणि वाकल्यानंतर जर तुमची वेदना वाढत असेल पायामधनं मागणं जाणारी, तर मग शक्यता जास्त आहे की तुम्हाला सायाटिका आहे. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण सायाटिका ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सायाटिका म्हणजे काय, की पाठीमधनं किंवा पाठीच्या खालच्या भागामधनं पायापर्यंत वेदना जाते, तर ह्या कंडिशनला सायाटिका असं म्हणतात. आता हे नाव कुठून आलं, तर आपल्या शरीरामध्ये पाठीतून निघणारी आणि पायापर्यंत जाणारी एक नस असते, त्याला म्हणायचं सायाटिक नर्व. आणि ह्या सायाटिक नर्ववरनं हा शब्द आला आहे सायाटिका. म्हणजे आपल्याला उजव्या किंवा डाव्या बाजूला जर पाठीपासून पायापर्यंत मागच्या बाजूनी अशी कळ जात असेल किंवा वेदना जात असेल, तर त्याला सायाटिका असं आपण म्हणतो. आता सायाटिका हा बऱ्याच जणांना होतो, जे साधारणतः मोटरसायकलवरनं खूप प्रवास करतात किंवा ज्यांचा एकंदरीतच प्रवास खूप आहे, किंवा ज्यांना खड्ड्यामधनं जास्त प्रवास करायला लागतो, किंवा बरीच कारणं आहेत, तर त्यांना सायाटिका हा प्रॉब्लेम होतो. आता सायाटिका हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय, की जीवन पद्धती. आता जीवन पद्धतीत काय येतं, की तुम्ही किती झोपताय, तुम्ही काय खाताय, तुम्हाला व्यवस्थित पोषण आहार मिळतोय का नाही, तुम्ही व्यायाम किती करताय, तुम्ही दिवसभरात किती ॲक्टिव्ह राहताय, तर ह्याच्यावरती एकंदरीत तुमची जीवन पद्धती ठरते. आणि आपल्याला जरी वाटत असलं की हा हाडांचा म्हणजे ऑर्थोपेडिकवाल्यांचा प्रॉब्लेम आहे, तर ते तर आहेच, म्हणजे काही इश्यूज नाही त्याच्यामध्ये, की आपल्याला सायाटिका झाल्यावर आपण अर्थातच डॉक्टरांकडे जातो, किंवा हाडाच्या डॉक्टरांकडे जातो, किंवा मेंदूच्या डॉक्टरांकडे जातो. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला आज काही सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीट ऐका, म्हणजे मी तुम्हाला किती भरपूर माहिती देणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे, की हाडाच्या पलीकडे, मज्जारज्जूच्या पलीकडे जाऊन सुद्धा हा एक जीवन पद्धतीचा इश्यू आहे. तर तो कसा आहे हे आपण आज पाहूया. तर सायाटिकामध्ये जे दुखणं असतं त्याचे विविध प्रकार असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं ते दुखणं असू शकतं. पहिलं म्हणजे केवळ दुखणं, म्हणजे खूप दुखतंय, थोडंसं जरी वाकलं तरी दुखतंय, थोडंसं जरी वजन उचललं तरी दुखतंय, हालचाल केली तरी दुखतंय. आपण मोटरसायकलवर बसून कुठे गेलो आणि थोडासा जरी जर्क बसला, थोडासा जरी हादरा बसला तरी दुखतंय. म्हणजे असा जो प्रकार आहे की मला कामच करता येत नाही आहे, हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे दुखण्याच्या ऐवजी मुंग्या येणं किंवा झुणझुण होणं, अशा प्रकारचं ते असू शकतं. आणि तिसरं म्हणजे आग किंवा जाळ झाल्यासारखं संवेदना असतात किंवा वाटतं आपल्याला, तर तशा प्रकारचं असू शकतं. मग जर आपल्याला सायाटिका पुढे पुढे गेला, म्हणजे हे दुखणं जर चिघळलं किंवा वाढलं, तर काय होतं, तर मग आपल्याला पायामध्ये अशक्तपणा, विकनेस जाणवतो, किंवा आपल्याला जी पूर्वीची ताकद होती ती आता नाही आहे असं वाटायला लागतं. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन बॉवेल आणि ब्लॅडर, म्हणजे लघवी आणि शौच, ह्याचे जे कंट्रोल असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात किंवा निघून जातात. म्हणजे मला जर लघवीला जायचं आहे, पण जर जायची सोय नाही आहे, तर मी धरून ठेवतो आणि मग जिथं जेव्हा केव्हा मला बाथरूम मिळतं तिथं मी ते शू करतो. तर ह्याच्यात कसं होतं, की जर माझा कंट्रोल गेला तर मला ती धरून ठेवता येत नाही. त्याच्यामुळे मग ती चड्डीत शू होणे किंवा चड्डीत शी होणे, तर असे प्रकार होतात जर त्याचा कंट्रोल गेलेला असेल. अर्थात प्रत्येक सायाटिकामध्ये असं होत नाही. सायाटिका जर खूप खूप चिघळला किंवा खूप पुढे गेला तर असं होऊ शकतं. पण शक्यतोवर म्हणजे 90% लोकांमध्ये असतं, की
दुखतंय, मग ते सारखं दुखणं असेल किंवा मग अधूनमधून दुखणं असेल किंवा एखाद्या वेळेस दुखणं असेल, मग त्याला आपण करक म्हणतो किंवा उसण भरली असं म्हणतो, तर तशाही प्रकारचं असू शकतं. तर पहिल्यांदा आपण बघूया की हे दुखणं कशाचं दुखणं आहे. तर ह्या दुखण्याचं कारण असतं सायाटिक नर्व किंवा नस. तर ही जी नर्व आहे ती आपल्या मणक्यांमधनं, म्हणजे पाठीच्या ज्या खालच्या भागातले मणके असतात, ज्याला आपण L4 आणि L5, म्हणजे आपल्या पाठीच्या खालच्या भागात 5 मणके असतात, त्याला आपण लंबार व्हर्टिब्रा किंवा लंबार मणके असं म्हणतो. यातले खालचे 2 मणक्यांपासून ज्या नसा निघतात त्या 2 नसा, आणि त्याच्या खाली जे माकड हाड असतं त्या माकड हाडामधनं निघणाऱ्या नसा, ह्या सगळ्या एकत्र येतात आणि त्याची ही नर्व किंवा नस एक मोठीच्या मोठी बनते. मग ती मागणं पाठीच्या खालनं आणि मग ती पायामध्ये जाते आणि पायामधनं ती सरळ खाली गुडघ्याच्या मागच्या बाजूनी पायापर्यंत पोहोचते, म्हणजे पावलापर्यंत पोहोचते. तर ही आहे सायाटिक नर्व. आणि ही सायाटिक नर्व जेव्हा केव्हा दाबली जाईल तेव्हा आपल्याला ती दुखते आणि त्याला आपण सायाटिका असं म्हणतो. आता नस दाबल्यामुळे कसं दुखतं ह्याचं जर तुम्हाला एक छोटं साधं उदाहरण द्यायचं असेल, तर आपला जेव्हा दात किडतो तेव्हा त्या दाताच्या भोवती सूज येते, तिथं पू साठतो आणि त्याच्यामुळे तिथं जे प्रेशर वाढतं, तिथं जो दाब येतो, त्या दाबामुळे ती नर्व जी आहे, जी दाताला सप्लाय करते, जी दातापर्यंत पोहोचलेली असते आपल्या जबड्यामधनं, त्याच्यावरती प्रेशर येतं आणि ते दुखायला लागतं. म्हणजे मी हे उदाहरण का देतोय की नस दाबली गेल्यामुळे का दुखतं ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. तर जर ही सायाटिक नर्व जी आपल्या लंबार व्हर्टिब्रामधनं बाहेर पडते, सॅक्रल व्हर्टिब्रामधनं बाहेर पडते आणि आपल्या पाठीच्या खालच्या भागातून पायातून ती पावलापर्यंत जाते, तर ही कुठेही दाबली गेली तर आपल्याला हा सायाटिकाचा त्रास होतो. आणि जेव्हा आपण कमरेतनं पुढं वाकतो तेव्हा ती नर्व जी आहे ती थोडीशी ताणली जाते नॉर्मली सुद्धा. जेव्हा आपण हालचाल करत असतो तेव्हा ह्या नर्वची हालचाल सुरूच असते आपल्या पाठीमध्ये, पण ते आपल्याला जाणवत नाही. पण जर हे दाबलं जात असेल तर आपल्याला ते जाणवतं आणि दुखतं. तर हे दाबलं जायचं नर्व जी आहे ती 2 ठिकाणी मुख्यतः होते. पहिलं म्हणजे ते जे व्हर्टिब्रा आहेत, लंबार व्हर्टिब्रा म्हणजे शेवटचे 2 खालचे 2 व्हर्टिब्रा L4 आणि L5, तर त्याच्यामधून जी नस बाहेर पडते तर तिथे ती दाबली जाते. किंवा जेव्हा ती नस ही पायामध्ये शिरत असते, म्हणजे मांडीच्या वरच्या भागात शिरत असते, तिथे एक मसल असतो, त्याचं नाव आहे पायरिफॉर्मिस. तर ह्या स्नायूच्या खालनं जेव्हा ती नर जाते तिथे ती दाबली जायची शक्यता असते. पण जास्त करून तर ही मणक्याच्या बाजूलाच दाबली गेलेली असते आणि ते का दाबली जाते आणि त्यांनी काय होतं हे आता आपण पाहणार आहोत. तर कुठलीही जी नर्व असते, तर आपण जसं फायबर ऑप्टिकचे केबल बघितले तशी ती नर्व असते. ही सायटिक नर्व ही आपल्या शरीरातली सगळ्यात जाडजूड किंवा मोठी नर्व आहे. तर ती किती जाड असते, तर ती आपल्या साधारणतः अंगठ्याच्या जाडी एवढी त्या नर्वची जाडी असते. म्हणजे अगदी दणदणीत, अगदी दोरीसारखंच दिसतं ते. आणि नंतर मग त्याचे फाटे 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 फुटून ते वेगवेगळ्या स्नायूंना किंवा वेगवेगळ्या स्किनला सप्लाय करतात. तर ही जी नर्व आहे तर ती नर्व कशी बनलेली असते की आपण जर फायबर ऑप्टिक केबल बघितली की वरनं त्याला एक शीथ असते आणि त्याच्या आतमध्ये बारीक 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 अशा फायबर्स असतात. तर अगदी सेम टाईप आपल्या नर्वमध्ये असतं की वरनं एक त्याला कव्हरिंग असतं, एक आवरण असतं जाडजूड, आणि त्याच्या आतनं कित्येक फायबर म्हणजे हजारो फायबर छोटे 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 गेलेले असतात. आणि हे जे फायबर आहेत तर ते आपल्या स्नायूंना सप्लाय करतात, ज्याच्यामुळे आपल्या स्नायूची हालचाल होते. जर ही नर कापली गेली तर आपले स्नायू हलणार नाहीत, आपला पाय हलणार नाही. पायाला म्हणजे जसा लकवा बसतो तसा प्रकार होईल. त्याच्यामुळे ही नर फार महत्त्वाची असते. आणि दुसऱ्या प्रकारचे जे धागे असतात तर ते सेन्सरी म्हणतो आपण त्याला, की जे आपल्याला संवेदना किंवा वेदना किंवा दुखणं जाणवतं ते धागे असतात.
म्हणजे एक प्रकारचे धागे असतात जे आपल्या हालचालीसाठी मदत करतात आणि दुसऱ्या प्रकारचे धागे असतात जे आपल्याला आपल्या संवेदना कळण्यासाठी ते असतात. आणि जेव्हा आपल्या त्या नसेवरती दाब पडायला लागतो, तेव्हा जे सेन्सरी म्हणजे जे वेदनेचे फायबर आहेत, ते पहिल्यांदा दाबले जातात कारण ते बारीक असतात. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा सुरुवातीला सायटिकाचा त्रास सुरू होतो, तेव्हा पहिल्यांदा झुणझुण होणे किंवा मुंग्या येणे किंवा चुणचुण होणे असे प्रकार सुरू होतात. मग जसा तो दाब वाढत जातो, तसं दुखणं मात्र वाढत जातं किंवा कधी-कधी ते शार्प शूटिंग पेन म्हणजे असं एकदम कळ गेल्यासारखं दुखतं. आणि जसं हा दाब वाढत जातो, तसं काय होतं, की एका पॉइंटला ती जी सेन्सरी नर्व्ह आहे, ती इतकी दाबली जाते, की त्याच्यातनं इकडून तिकडे सिग्नल जातच नाही आणि मग त्याच्यामुळे आपलं दुखणं एकदम थांबून जातं. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर दुखणं सायटिकाचं एकदम थांबलं, म्हणजे एकदम मला काही जाणवतच नाही असं झालं, तर त्या बरोबरीने तुम्हाला नेहमीच्या ज्या संवेदना आहेत, म्हणजे आपल्याला हात लावलेलं कळतं किंवा गरम गार पाणी कळतं, तर तसं कळणं पण बंद होऊन जातं कारण ती नर आता बरीचशी दाबली गेलेली आहे. त्याच्यामुळे ही वाईट गोष्ट आहे, की त्याचं दुखणं पूर्णपणे थांबणं. म्हणजे दाब वाढल्यामुळे. दाब कमी झाला आणि दुखणं गेलं, तर मग काय होतं, की दुखणं जाईल पण आपल्या संवेदना शिल्लक राहतील. म्हणजे आपल्याला हात लावलेलं कळेल किंवा तिथं गार गरम असलेलं कळेल. तर हे नॉर्मल आहे. पण जर ती नर दाबली गेली, तर आपल्याला दुखणं पण जातं आणि संवेदना पण जातात. मग जर ह्याच्या पलीकडे जाऊन ते दाबलं गेलं, तर मग आपल्या पायाला वीकनेस म्हणजे पायाची ताकद कमी होत जाते. कारण त्या मसल्सना सप्लाय करणारे जे धागे आहेत, ते सुद्धा दाबले जातात. म्हणजे हे दाब किती आहे तुमच्या नर्व्हवरती, ह्याच्यावरती सगळं ठरतं, की तुम्हाला नक्की काय होतंय. म्हणजे नुसत्या मुंग्या येतायत, का दुखतंय, का कळ मारतीये, का वीकनेस आलेला आहे, का तुमचं बॉवेल आणि ब्लॅडर म्हणजे शू आणि शीची संवेदना पण कमी झाली आहे. हे सगळं ठरतं कशावरती? तर त्या नर्व्हवरती किती प्रकारचा दाब किंवा किती जोराचा दाब येतो आहे. तर आपण आता बघूया, की हा दाब का तयार होतो? कुठून येतो? कसा येतो? आणि त्याचं काय करायचं? तर सायाटिका आपल्याला कळण्यासाठी आपल्याला आपले मणके किंवा पाठीचा कणा कसा आहे, ह्याची मी थोडीशी माहिती देतो. तर आपला पाठीचा कणा आहे ज्याच्यावरती आपण उभं राहतो, इकडे-तिकडे फिरतो. म्हणजे आपण जेव्हा गोल फिरतो, तेव्हा आपला पाठीचा कणा त्याच्यासाठी मदत करत असतो. पुढे वाकण्यासाठी, मागे वाकण्यासाठी, बाजूला वाकण्यासाठी, गोल फिरून बघण्यासाठी अशा सगळ्या प्रकारच्या हालचाली त्या मणक्यांमधनं होत असतात. आणि गंमत अशी आहे, की ह्या मणक्यांमधनं आपला मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड म्हणजे मेंदूपासून आपल्या माकड हाडापर्यंत जाणारा एक दोरीसारखा प्रकार असतो. आणि त्याच्यामधून प्रत्येक मणक्याला एक म्हणजे दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक अशी एक-एक नस बाहेर पडते. आणि त्या नस मग पुढे एकमेकांना मिळून हा सायटिक नर्व्ह बनतो. तर कशी गंमत आहे, की हा जो आपला कणा आहे, तर तो कणा इतक्या प्रकारची कामं करतो आणि तो इतका जादूसारखा कामं करतो, की एवढं करून सुद्धा आपल्याला कधी जाणवत सुद्धा नाही, की आपण एवढं सगळं करतोय. म्हणजे कधी आपली नस दाबली जात नाही, कधी आपला स्पायनल कॉर्ड दाबला जात नाही आणि आपल्याला जाणवत सुद्धा नाही, की आपल्या शरीरात असलं काहीतरी असतं. तर हे जे मणके एकमेकांना चिकटलेले असतात किंवा त्यांच्यामध्ये जॉइंट असतो, तर त्याला म्हणायचं फॅसेट जॉइंट. आणि हा जॉइंट फार महत्त्वाचा आहे. कारण ह्या फॅसेट जॉइंटच्या ज्या मूव्हमेंट आहेत, तिथं ज्या हालचाली होतात, त्याच्यावरती आपल्याला कंबर वाकवणे, मागे-पुढे फिरणे किंवा गोल फिरणे हे सगळं शक्य होतं. आणि आपल्या कण्यामध्ये जे मणके असतात, त्या 2 मणक्यांच्यामध्ये एक गादी असते. आता ही गादी म्हणजे काय? किंवा ती काय काम करते? तर आपल्या मोटरसायकलला किंवा आपल्या कारला किंवा आपल्या ट्रकला जो शॉक ॲब्झॉर्बर नावाचा प्रकार असतो. ते ज्याचं जे काम आहे, ते काम आपल्या पाठीच्या मणक्यामधली ती गादी करते. त्याला म्हणायचं डिस्क किंवा व्हर्टिब्रल डिस्क. डिस्क म्हणजे चकती. तर ही जी चकती आहे,
तर ती चकतीमुळे आपल्याला पाठीला शॉक अब्झॉर्बरचं काम मिळतं. नाहीतर काय होईल, की आपण साधी उडी जरी मारली, तरी ते मणके एकमेकांवर दाबले जातील आणि त्याच्यामध्ये नर अडकेल आणि आपल्याला ठणाला बोंबलत बसू किंवा आपले हातपाय हलणारच नाहीत. असं नाही होत ना. तर कारण ती गादी आहे त्याच्यामध्ये आणि जेव्हा आपण उडी मारतो किंवा मोटरसायकलवरनं जाताना खड्ड्यात आपटतो, तर तेव्हा मणके एकमेकांवर दाबले जातात. परंतु ते दाबल्याचा परिणाम त्या नसांवरती होऊ नये, त्या स्पायनल कॉर्डवरती होऊ नये म्हणून ही गादीमध्ये ठेवलेली असते. आता ही जी गादी आहे, तर गादी म्हणजे समजा आपण ती गोल गोल चकती असते ती, तर त्या गोल चकतीच्या बाजूनी असं टणक मटेरियल असतं आणि मध्ये सॉफ्ट मटेरियल असतं. म्हणजे असं एकदम जादुई ते असं मस्त एकदम बनवलेलं असतं ते. तर मधलं जे मटेरियल त्याला म्हणायचं पल्प आणि बाजूचं जे मटेरियल ते फायब्रस म्हणजे असं दणकट टणक असतं. त्याच्यामुळे त्याला एक इलॅस्टिक म्हणजे असं लवचिकपणा मिळतो आणि जेव्हा आपण उडी मारतो किंवा एक मणके एकमेकांवरती काही आपल्या हालचालीच्या कारणांनी दाबले जातात, तर ते दाबले जातात आणि पुन्हा मोकळे होतात कारण ही गादीमध्ये काम करते. परंतु गंमत अशी आहे, की ही जी गादी आहे किंवा हे जे मणके आहेत किंवा ही जी रचना बनवली आहे, ती आपण चालावं, फिरावं, उड्या माराव्या, झाडावर चढावं म्हणजे अशा कारणांसाठी बनवली आहे. पण ही जी गादी किंवा हे मणके हे मोटरसायकलवरनं खड्ड्यात आपटत जावं ह्याच्यासाठी बनवलेली नाही. त्याच्यामुळे होतं काय, की जेव्हा अशा प्रकारचे शॉक्स किंवा खड्ड्यातले हादरे हे आपल्याला वारंवार बसायला लागतात, तेव्हा हळू ती गादीवरती सारखं म्हणजे आता तुम्ही उदाहरण लक्षात घ्या, की आपण एक कार घेतली किंवा मोटरसायकल घेतली आहे आणि ती सारखी खड्ड्यातून चालत आहे दाण आपटत. तर मग त्याचा शॉक अब्झॉर्बर बाद होणारच ना. तसा आपला मणक्याचा शॉक अब्झॉर्बर बाद होतो आणि बाद होतो तेव्हा काय होतं, की त्या चकती म्हणजे मणक्याच्या त्या गादीची चकती आहे, त्या चकतीच्या बाजूनी जो टणक भाग आहे तो वीक पडायला लागतो किंवा त्याच्यामध्ये छेद पडायला लागतात. आणि मग असं झालं, की आतला जो सॉफ्ट भाग आहे, जेलीसारखा असतो तो, तो मग त्याच्यातून थोडासा बाहेर येतो किंवा त्याला बल्ज म्हणायचं. बल्ज म्हणजे फुगवटा आल्यासारखा येतो तिकडे आणि मग तो जो फुगवटा आहे, तो त्या नसेला दाबायला लागतो. आणि मग जर हे आपण असं चालू ठेवलं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा मग काय ॲस्पिरिन खा किंवा काही गोळ्या खा आणि ह्याच्यावरती आपण धकवत नेलं, तर मग हळू काय होतं, की ते जो बाहेरचा भाग आहे, टणक असलेला, तो फाटतो, सरळ फाटतो आणि आतलं जे मटेरियल आहे, ते मात्र बाहेर येतं आणि मग ते भयंकर दाबतं त्या नर्वला, म्हणजे मग विषयच संपून जातो. जर तो नुसतं बल्ज आहे, म्हणजे नुसतं फुगवट आहे आणि मग आपण रेस्ट घेतली, आराम केला आणि मोटरसायकलवरनं फिरणं किंवा दणके खाणं थांबवलं, तर मग आपलं शरीर ते थोडं हळू करत एक 8-10 दिवसात ते बरं करतं, आधीसारखं करतं. परंतु जर आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तर मग तो बाहेरचा भाग फाटतो आणि आतलं मटेरियल बाहेर पडतं आणि मग त्या नर्वची काही खैर नाही, की ते इतका दाब बसतो त्याच्यावरती किंवा आपण ठणाला बोंबलत सुटतो आणि आपलं दुखणं थांबत नाही. हे मग अतिशय वाईट कंडिशनला गेलेलो असतो आपण याच्यामध्ये. तर हे झालं मणक्याच्या ठिकाणी नस दाबली का जाते त्याचं कारण. अशाच प्रकारचं दाब हा पायरिफॉर्मिस ह्या मसलमधनं किंवा या स्नायूमुळे होतो आणि पुन्हा कारण तेच, की सारखे जर आपल्या पाठीला हादरे बसत असतील, तर काय होतं, की आपली गादी तर काम करतेच, मणके तर काम करतातच, पण त्याच्या बाजूनी जे भले मोठे मसल्स किंवा स्नायू आहेत, तर काय होतं ते असे आखडून ठेवतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, की समजा तुम्ही गाडी चालवताय म्हणजे मोटरसायकल म्हणा, कार म्हणा आणि समोर काहीतरी आहे हे तुम्ही बघितलं, तर तुम्ही ब्रेक मारता. पण ब्रेक मारायच्या आधी तुमचं अंग असं थोडंसं आखडून घेता तुम्ही किंवा तुमची अशी मान टाईट होते, तुमची पाठ टाईट होते आणि मग तुम्ही ब्रेक मारता. म्हणजे ब्रेक मारल्यानंतर जो शॉक बसणार आहे, जे ॲक्सेलरेशन किंवा डिसेलरेशन बसणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार होता आपोआप. हे काही वेगळं करायला लागत नाही किंवा वेगळा विचार करायला लागत नाही. पण तुम्ही आठवून बघा, की जेव्हा ब्रेक मारतो त्याच्या आधी आपण थोडेसे असे आखडल्यासारखे होतो.
कारण आपल्या मसल टाईट झालेले असतात. कारण ह्या मसल ह्या आपल्या नसांना, आपल्या मणक्यांना संरक्षण करतात आणि त्यांना सपोर्ट देतात. तर मग होतं काय, की असं जर सारखं झालं म्हणजे तुम्ही दिवसातले एक 4 तास, 5 तास तुमचे फक्त प्रवासात जात आहेत आणि सारखं ब्रेक मारायला लागतोय, सारखे दणके बसतायत, सारखं आपटतायत. तर मग ते मसल काम करतात सारखे, की आखडतायत. असं करून काय होतं, की ते आखडलेले मग लूज व्हायलाच तयार होत नाहीत. ते आखडलेल्याच पोझिशनमध्ये राहतात आणि मग हे जे आखडलेले स्नायू आहेत, त्याच्यामधनं जी नर जाते, त्याच्यावरती दाब पडतो. आणि मग काय होतं, की दुखायला लागतं. म्हणजे मग सायाटिका सुरू होतो आपल्याला. तर अशा हे जे 2 मेन कारणं आहेत आणि मग अजून एक कारण काय आहे, की आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो किंवा सांधेदुखी किंवा सांध्याचं आलेली सूज. तर हे जे फॅसेट जॉइंट म्हणजे 2 मणक्यांमध्ये अ, हालचालीसाठी बनवलेले जे जॉइंट असतात, जॉइंट म्हणजे सांधे. तर त्या सांध्यांना सूज येते. काही कारणं असतील वेगळी, त्याच्याबद्दल बोलणारच आहे आपण. तर जेव्हा ती सूज येते, तेव्हा ती सूज जी आहे, तर त्याच्यामुळे आपली नर दाबली जाते. म्हणजे आपलं डिस्कचं बल्ज म्हणजे फुगवटा किंवा रप्चर हे एक कारण झालं. नंतर आपले आखडलेले स्नायू हे दुसरं कारण झालं आणि त्या फॅसेट जॉइंटला आलेली सूज हे तिसरं कारण झालं. ही 3 मुख्य मोठी कारणं सायटिकाची. मग बाकी आहेत छोटी-छोटी बरीच कारणं, पण 99% वेळा ह्या तिन्हीपैकी काहीतरी असतं. शक्यतोवरती डिस्कचाच प्रॉब्लेम जास्त प्रमाणात असतो. तर मग आता मला जे काही होतंय ते सायाटिकाच आहे, हे आपण कसं ठरवतो? तर आपण त्यासाठी मग एक्स-रे काढून बघू शकतो, एम-आर-आय करू शकतो, सीटी स्कॅन करू शकतो. त्याच्यामध्ये आपली डिस्क बाहेर आली आहे का? फुगवटा आलाय का? डिस्क तुटली आहे का? आपले स्नायू आखडलेत का? असं बरंच काही आपण कळतं त्याच्यामध्ये. किंवा मग साधी टेस्ट करायची म्हटली, तर तुम्ही सरळ उभा राहा आणि कमरेतनं खाली वाका आणि वाकल्यानंतर जर तुमची वेदना वाढत असेल, पायामधनं मागनं जाणारी, तर मग शक्यता जास्त आहे की तुम्हाला सायाटिका आहे. मग तुम्ही ऑर्थोपेडिक म्हणजे हाडाच्या डॉक्टरांकडे जाऊ शकता किंवा मेंदूच्या म्हणजे जे मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हे सगळीकडे बघतात. तर त्यांच्याकडे जाऊ शकता आणि मग ते तुम्हाला हे तपासण्या करायला सांगतील आणि मग ठरवतील की तुम्हाला सायाटिका आहे का नाही आहे. आता एकदा आपल्याला सायाटिका आहे असं ठरलं, कन्फर्म झालं, तर मग पुढं काय करायचं? की तुमचे जर स्नायू आखडले असतील, तुमच्या डिस्कचा बल्ज असेल किंवा काही प्रकारची सूज असेल, तर रेस्ट म्हणजे डायरेक्ट तुम्ही आडवं झोपायचं, कुठेही काही करायचं नाही. ऑफिसला 4 दिवस सुट्टी टाकायची आणि फक्त व्यवस्थित आराम करायचा. हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण आहे, पाठदुखी मॅनेज करायला. तर एकदा तुम्ही आराम केला, तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा दुखणं कमी होतं किंवा निघून जातं. कारण जर फुगवटा असेल तर ते बॉडी आतमध्ये शोषून घेते, तो फुगवटा कमी होतो आणि हील करते किंवा त्या जॉइंट्सनं सूज आली असेल तरी ती पण काही प्रमाणात कमी होते. आराम केल्यामुळे मसल थोडे रिलॅक्स होतात आणि दुखणं कमी होतं किंवा जातं म्हणजे गायब होतं. तर हा एक भाग झाला. पण इथं थांबत नाही आपण. म्हणजे हे काही पूर्ण समाधान नाही. कारण जर तुम्ही पुन्हा बाहेर खड्ड्यात फिरायला लागला किंवा बाहेर पुन्हा सूज वाढली, तर मग पुन्हा दुखणं सुरू होईल. पण रेस्ट किंवा आराम करणे ही पहिली पायरी आहे आपल्या उपचार पद्धतीमधली. मग नंतर काय आहे, की आपण काही गोळ्या घेऊ शकतो. तर कुठल्या गोळ्या घेतात किंवा कुठल्या गोळ्या डॉक्टर प्रिस्क्राईब करतात? तर पहिल्या त्याला म्हणतो आपण NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. म्हणजे एवढं मोठं लक्षात ठेवायची गरज नाही. ज्याला आपण ॲस्पिरिनसारख्या गोळ्या किंवा क्रोसिनसारख्या गोळ्या, त्यातली कुठलीही गोळी खाल्ली तरी साधारणतः तोच छोट्या-मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हा झाला दुसरा उपचार पद्धतीमधली पुढची पायरी. मग त्याच्यानंतर म्हणजे ह्या 2 ह्याच्यावरती जर भागत नसेल, तर मग आपलं दुखणं थोडंसं सीरियस आहे असं समजायला हरकत नाही. मग डॉक्टर तुम्हाला कधी-कधी प्रेडनिसोलोन सारख्या गोळ्या देऊ शकतात. म्हणजे ज्याला आपण स्टेरॉइड्स म्हणतो. तर स्टेरॉइडमुळे काय होतं, की कुठल्याही प्रकारची सूज कमी होते. त्या स्टेरॉइडच्या गोळ्यांना कळत नाही, की सूज कशामुळे आली. फक्त ते सूज कमी करतात. आपल्याला आराम मिळतो आणि मग थोडं बरं वाटतं. आणि कधी-कधी काय होतं, की ह्याच्यातनं काही जर परिणाम झाला नाही किंवा दुखणं चालूच राहिलं, तर मग
तुम्हाला हाडाचे डॉक्टर हे त्या तिथे म्हणजे जिथं दुखतंय किंवा जिथं ती नस दाबली जाते तिथं एक इंजेक्शन देऊ शकतात, ज्याला आपण स्टेरॉइड्स म्हणतो. म्हणजे स्टेरॉइड हे इंजेक्शन फॉर्ममध्ये असतं. ते इंजेक्शन तिथे दिलं की ती जी सूज आली त्या ठिकाणी ती कमी होते आणि तुम्हाला थोडा आराम मिळतो. पण आता आपण जे हे प्रकार पाहिले म्हणजे गोळ्या किंवा त्या जॉईंटमध्ये दिलेलं इंजेक्शन, तर हे कसे आहेत, हे टेम्पररी म्हणजे आपलं दुखणं कमी करणारे किंवा आपल्याला थोडा आराम देणारे असे उपचार पद्धती आहे. पण ह्या टेम्पररी आहेत, म्हणजे ह्याच्यातून आपलं मुख्य कारण जे आहे ते जात नाही आहे. ते तसंच राहते, फक्त आपल्याला थोडा वेळ आराम मिळतोय. म्हणजे जर पुन्हा तुमच्या जॉईंटला सूज आली किंवा तुमच्या खड्ड्यातनं फिरणं सुरूच राहिलं, तर मग हा आजार पुन्हा बळावणार आहे. म्हणजे मग तुम्ही खूप दिवस गोळ्या खा किंवा खूप गोळ्या खा. मग त्या गोळ्यांचे पुन्हा साइड इफेक्ट होतात. ॲसिडिटी होते, किडनीवरती परिणाम होतो. म्हणजे हे वेगळे विषय झाले. मग नंतर ह्याच्या पलीकडची पायरी म्हणून काही ऑपरेशन्स ह्या सायटिकासाठी केली जातात. तर ऑपरेशनमध्ये आपण काय करतो? तर 2-3 प्रकारचे ऑपरेशन करू शकतो आपण, की एक तर म्हणजे डिस्क जी आहे, जी म्हणजे ज्याचं बाहेरचं आवरण फाटलंय, आतलं बाहेर आलंय आणि ते नसेला दाबतंय. तर मग डॉक्टर काय करतात, की ती जी डिस्क आहे, ती पूर्ण काढून घेतात. म्हणजे मागनं ऑपरेशन करून ते उघडतात तो भाग आणि ती जी डिस्क आहे ती त्याचे तुकडे-तुकडे किंवा असे चिंधड्या झालेल्या असतात आतमध्ये, ती काढून घेतात सगळी. त्याच्यामुळे मग नसेवरचा दाब कमी होतो. दाब कमी झाला तरी प्रॉब्लेम काय आहे, की तिथे आता आपली गादी नाहीये, ती आपण काढून घेणार आहे. तर मग तिथे ते काहीतरी वेगळं मटेरियल टाकायला लागतं किंवा ते म्हणजे मणके 2 एकमेकांना चिकटवून म्हणजे फ्यूज करायला लागतात. तर असं ते केलं जातं. ह्याच्यातून आराम मिळतो. मिळतोच का? असं नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल मी लगेच एक थोड्या वेळात बोलतोय, की फेल्ड सर्जरी सिंड्रोम असा एक प्रकार आहे. तो काय असतो? आता दुसऱ्या प्रकारचं ऑपरेशन आपण करू शकतो, ते म्हणजे म्हणायचं लॅमिनेक्टोमी. तर लॅमिना म्हणजे काय, की मणका जो असतो त्याच्यामधनं तो स्पायनल कॉर्ड जातो. तर त्याची जी मणक्याची मागची बाजू आहे किंवा मागची भिंत आहे, त्या भिंतीचा काही भाग आपण काढून टाकतो. म्हणजे त्याच्यामुळं ती जी सूज आहे, त्या सूज बाहेर यायला जागा मिळते आणि मग नसेवरचा दाब कमी होतो. ह्याला म्हणायचं लॅमिनेक्टोमी. आणि आता अलीकडे एक नवीन प्रकारची सर्जरी निघाली आहे, ज्यात आपण स्कोपी म्हणजे स्कोप म्हणजे एक बारीक नळी असते, ज्याच्या पुढे लाईट बसवलेला असतो. ती बारीक नळी आपण त्या मागनं पाठीच्या ठिकाणून आत घालतो आणि मग छोटे-छोटे तुकडे करून ती डिस्क काढून घेऊ शकतो किंवा आतमध्ये जाऊन किती सूज आली आहे किंवा काय झालं आहे ह्याची तपासणी करू शकतो. त्याला म्हणायचं स्कोपी. तर अशी स्कोपीमध्ये काय होतं, की छेद कमी असतो, त्याचं सर्जरीचा एरिया कमी असतो. त्याच्यामुळे बरं होण्याचा प्रकार लवकर होतो. म्हणजे ऑपरेशननंतर लवकर बरे होतो पेशंट. हे झाले सर्जरी. पण गंमत अशी आहे, की जेव्हा पाठीची सर्जरी केली जाते म्हणजे डिस्कची असेल किंवा लॅमिनेक्टोमी असेल, तर बऱ्याच वेळा असं अनुभव आहे पेशंटचा आहे, डॉक्टरांचा आहे, की सर्जरी केली तरी पाठदुखी जात नाहीये किंवा सायटिकाचं पेन जात नाहीये. मग दुसरी सर्जरी केली जाते, तरी पण जात नाहीये. मग तिसरी सर्जरी केली जाते आणि मग शेवटी पेशंट आणि डॉक्टर दोघे म्हणतात, की ठीक आहे आता ह्याच्या पलीकडे आपण ऑपरेशन पण नाही करू शकत. आता आपण मग गोळ्यांवरती किंवा रेस्टवरतीच आपण धकवलं पाहिजे. अशी परिस्थिती येते. तर मग हे फेल्ड स्पायनल किंवा फेल्ड बॅक सर्जरी किंवा पाठीची जी ऑपरेशन आहे ती फेल जातात. ती का जातात? आपल्याला नक्की माहीत नाहीये. कदाचित आपलं डायग्नोसिस बरोबर नसेल, कदाचित आपण जे ऑपरेशन केलंय ते कारण वेगळंच काहीतरी असेल किंवा ते कारण असेल आणि अजून वेगळं काहीतरी असेल, ज्याला आपण काही धक्का लावत नाहीये. म्हणजे अशी काही वेगळी कारणं असू शकतात. परंतु अनुभव असा आहे, की बऱ्याच वेळा पाठीच्या ऑपरेशननंतर सुद्धा दुखणं तसंच चालू राहतं किंवा कधी-कधी ते वाढतं सुद्धा. त्याच्यामुळे पाठीची सायटिकासाठी ऑपरेशन हे खूप कमी वेळा केलं जातं. जर तुमच्या पायात वीकनेस आला असेल, तुमच्या पायाची ताकद कमी झाली असेल किंवा शिशूचे प्रॉब्लेम वाढत असतील, तर मग ऑपरेशनचा विचार जास्त केला जातो. नाहीतर शक्यतोवर गोळ्या औषधांवरतीच भागवलं जातं. तर मित्रांनो, मी आत्तापर्यंत खाण्यावरती म्हणजे डाएटवरती, न्यूट्रिशनवरती असे सगळे एपिसोड बनवतोय. तुम्ही म्हणाल
आज काही खाण्याबद्दल तुम्ही बोललाच नाही आहे, म्हणजे तुम्ही काय ब्रांच बदलली का काय? म्हणजे खाण्यावरनं तुम्ही डायरेक्ट सर्जरीमध्ये घुसलाय किंवा तुम्ही ऑर्थोपेडिकमध्ये घुसलाय, तर असं काही नाही आहे. हा पूर्ण व्हिडिओ इतका वेळ बनवायचं एक मोठं मुख्य कारण असं आहे आणि जे मी पहिल्यांदा पण सांगितलंय, की हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे. तर लाईफस्टाईलमध्ये आपण काय येतं? खाणं येतं. मग खाण्याचा आणि ह्या सायाटिकेचा काय संबंध आहे? अजून एक महत्त्वाचं मोठं सांगायचं राहिलं, की फिजिओथेरपी. फिजिओथेरपी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आपल्याला सांगितले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या त्या दुखण्याला आराम मिळतो. गोळ्यांचा परिणाम चांगल्या पद्धतीने होतो आणि एकंदरीतच आपल्यासाठी हे फिजिओथेरपी सायाटिकाच्या लोकांना आवश्यक ठरतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला सायाटिका असेल, तर तुम्ही फिजिओथेरपीकडे अवश्य जा. ते जे काही सांगतील व्यायाम ते व्यवस्थित करा आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. कारण हा जो व्यायाम आहे, ॲक्टिव्हिटी आहे, हा लाईफस्टाईलचाच भाग आहे. म्हणजे जी आपली जीवन पद्धती आहे, मी सुरुवातीला सांगितलं, की आपला आहार कसा आहे, आपलं पोषण कसं आहे, आपल्याला जेवणातनं काय आणि कुठले घटक मिळतात. आपण ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण दिवसभरात किती व्यायाम करतो किंवा किती ॲटलीस्ट किती चालतो, पळतो, फिरतो. का आपलं सकाळी उठायचं, ऑफिसच्या खुर्चीत बसायचं, तिथून घरी यायचं, सोफ्यामध्ये बसायचं. जर तुम्ही दिवसातले काय 8-10 तास मोबाईलवरती बसत असाल किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत बसत असाल किंवा ॲक्टिव्हिटी नसेल तुमची, तर मग तुमच्या सायटिकाचा इश्यू जास्त होणार आहे. त्याचे प्रॉब्लेम हे जास्त वाढणार आहेत. जेवढी तुमची ॲक्टिव्हिटी असेल, तेवढे तुमचे मसल चांगले राहतील. जेवढे मसल चांगले राहतील, तेवढ्या नर्व्हवरती दाब कमी येईल. त्याचा स्पाझम कमी होईल. तुमच्या स्नायूंची ताकद, दणकटपणा, बळकटपणा वाढेल आणि ह्या वाढलेल्या बळकटपणामुळे फक्त स्नायू चांगले होत नाहीत, त्याच्याबरोबर जे बोन आहेत, कारण हे जे आपल्या पाठीचे स्नायू आहेत, पायाचे स्नायू आहेत, ते बोनपासूनच येतात. कारण ते बोनला चिकटलेले असतात. आणि जर तुमचे स्नायू बळकट बनले, तर त्याच्यावर तुमची हाडं, म्हणजे मणके किंवा पायाचे हाडं किंवा मांडीची हाडं, ही पण बळकट बनलेली असतात. फक्त मसल दणदणीत आहेत आणि बोन बारीक-बारीक आहेत असं नसतं शरीरामध्ये. त्याच्यामुळे आपण जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा मसल तर चांगला करतच असतो. त्याच्याबरोबर आपल्या बोनची ताकद, बोनची मजबूती पण वाढवत असतो. त्याच्यामुळे आपली हाडं पण चांगली होतात आणि आपले मसल पण चांगले होतात. ह्याच्यासाठी आवश्यक आहे रोजचा व्यवस्थित व्यायाम. आता व्यायाम असतो 2 प्रकारचा. एक असतो तो ताकद वाढवण्यासाठीचा व्यायाम. मग ज्याच्यामध्ये तुम्ही वजन उचलू शकता किंवा स्ट्रेच बँड वापरू शकता किंवा जोर बैठका काढू शकता. आणि दुसऱ्या प्रकारचं असतं ते फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता वाढवणारे व्यायाम. आणि पाठीच्या बऱ्याचशा दुखण्यांमध्ये आणि सायाटिकामध्ये सुद्धा पाठीची किंवा एकंदरीतच शरीराची लवचिकता वाढवणं हे फार आवश्यक असतं. त्याच्यामुळे मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करू शकता. पळू शकता, टेकडी चढू शकता, कुठला खेळ खेळू शकता, म्हणजे बॅडमिंटन असेल किंवा टेबल टेनिस असेल, जे तुम्हाला आवडतंय ते. पण तुमची दिवसभरात ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आणि जेवढी तुमची ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होईल, तुमच्या मसल चांगल्या होतील, तुमचं हाडं दणकट होतील आणि तुमच्या शरीराची एकंदरीत लवचिकता वाढेल. एक साधी गोष्ट आहे, की जर तुम्ही कंबरेत न वाकून, गुडघे न वाकवता तुमचे हात जमिनीला टेकू शकत असाल, तर तुम्ही व्यवस्थित लवचिक आहात असं आपण म्हणू शकतो. किंवा व्यवस्थित मांडी घालून बसता येत असेल, टॉयलेटला बसल्यानंतर हात न धरता उठता येत असेल, तर तुम्ही व्यवस्थित लवचिक आहात. परंतु हे जर काही करता येत नसेल, तर तुमची लवचिकता वाढवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. ॲक्टिव्हिटी वाढवणं आवश्यक आहे. आठवड्यातनं साधारण 3 तास तरी ॲक्टिव्ह असणं, कुठल्यातरी प्रकारचा व्यायाम करणं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. साठी सुद्धा आणि एकंदरीत पाठदुखीसाठी सुद्धा. आणि आता मी महत्त्वाच्या विषयाकडे येतो, की ज्याच्यासाठी हा सगळा मी व्हिडिओ बनवतोय, की आपलं डाएट, खाणं-पिणं. तर गंमत कशी आहे मित्रांनो, की तुम्हाला मी सांगितलं, की त्या नसेवरती जो दाब पडतो, तिथे सूज येते. आणि सूज म्हणजे जेव्हा आपण हे वाचायला लागतो सायटिकाची माहिती किंवा त्याच्या ऑपरेशनची माहिती, तेव्हा पुन्हा एक शब्द येतो, त्याचं म्हणायचं इन्फ्लेमेशन. इन्फ्लेमेशन म्हणजे सूज. आता ही सूज काय येते? तर जे आपण खातो त्याच्यामध्ये जर जंक फूड असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय पिझ्झा, पास्ता, कुकीज, ब्रेड, बटर, म्हणजे
हे जे कचरा अन्न ज्याला म्हणतो मी, म्हणजे त्यात सोडा आला, एनर्जी ड्रिंक्स आली, त्यात साखर, मैदा, डालडा, अतिशय तेलकट पदार्थ, अतिशय खारट पदार्थ, म्हणजे त्यात वेफर्स असेल, फ्राईज असतील, हे सगळे जे कार्यक्रम आहेत त्याला आपण इन्फ्लेमेटरी डाएट म्हणतो. म्हणजे अशा प्रकारच्या अन्नामुळे सूज वाढते. आणि गंमत अशी आहे मित्रांनो, की जेव्हा ती नस त्या मणक्यामधनं बाहेर येत असते, तिथं जी जागा असते त्याला ती इतकी छोटी असते, इतकी छोटी असते, की अगदी एखादा मिलीमीटरची जरी सूज आली तिथे, तरी लगेच तुम्हाला दुखणं सुरू झालंच म्हणून समजा. पण तिथे जागाच नाही आहे एवढ्या कॉम्प्लिकेटेड प्रकारामध्ये. आपल्या शरीरामध्ये सूज न येणं ह्याच्यासाठी चांगलं अन्न खाणं हे फार मोठं काम आहे. आता ज्याला आपण अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे आपली सूज कमी करणारं अन्नपदार्थ काय आहेत, तर फळं आहेत, भाज्या आहेत आणि नट्स अँड सीड्स म्हणजे बेदाणे, काजू, बदाम अशा प्रकारचे, किंवा मग कलिंगडाच्या बिया, टरबुजाच्या बिया, असे सीड्स. तर हे प्रकारचं अन्न म्हणजे फळं, भाज्या, नट्स आणि सीड्स हे खाणं फार आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही जंक फूड बंद करा, म्हणजे ज्याच्यामध्ये साखर घातलेली आहे, मैदा घातला आहे. मैदा म्हणजे मग बेकरीतले सगळे पदार्थ जवळजवळ बाद होतात. आणि साखर म्हणजे मग खूप, म्हणजे काय श्रीखंड, गुलाबजामपासून ते मग कोका कोला, त्याच्यात सुद्धा साखर असते, ब्रेडमध्ये साखर असते, कुकीजमध्ये साखर असते, टोमॅटो सॉसमध्ये साखर असते. तर हे सगळे साखरेचे पदार्थ बंद करणं, मैद्याचे पदार्थ बंद करणं, तर ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला सायाटिकाचं काहीतरी करायचं आहे, तेव्हा तुम्ही गोळ्या खाताय, पण गोळ्या काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही आहेत. आणि जर आयुष्यभर गोळ्या खायच्या म्हटलं तर तुमची किडनी बाद होणार आहे, कारण त्या गोळ्याचा साईड इफेक्ट म्हणून किडनी बाद होते. म्हणजे एक निस्तरायला जायचं तर दुसऱ्या गळ्यात पडतंय, असं करू नका. तर गोळ्या ठीक आहेत, ती थोडा वेळ आराम करण्यासाठी, की मला चालताच येत नाही आहे, मला वागताच येत नाही आहे, तर मग मी गोळ्या ठीक आहे, की गोळ्या खाऊन मला थोडी तरी उभारायची क्षमता येईल, थोडी तरी व्यायाम करायची क्षमता येईल आणि मग मी हलू फिरू शकेन. तर त्याचा फायदा करून घेऊन माझ्या शरीराची ताकद वाढवणं, माझ्या शरीराची लवचिकता वाढवणं हे मी करायला पाहिजे. गोळ्या आयुष्यभर पुरत नाहीत. तुम्हाला कंटिन्युअस पेन आहे, कंटिन्युअस दुखतंय, हे काही बरोबर नाही. तर सायाटिकाच्या मॅनेजमेंटमध्ये आहार हा फार महत्त्वाचा आहे. आणि हे सांगतो मित्रांनो, की तुम्हाला हाडाचे डॉक्टर हा प्रकार सांगत नाहीत, तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट हा प्रकार सांगत नाहीत. म्हणून मी एवढा कंठशोष करून हा व्हिडिओ बनवतोय, की आहार ह्या सायाटिकामध्ये भयंकर आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूला आहार, दुसऱ्या बाजूला व्यायाम आणि तिसऱ्या बाजूला व्यवस्थित झोप, रेस्ट. दिवसातलं एक 6 ते 7 तास तुम्ही व्यवस्थित गाढ झोपा, तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि तुमचं सायाटिका कमी व्हायला मदत करतील. आता जे आपण खातो त्याच्यामधनं आपल्याला कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम हे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक घटक आहे. आणि मग कॅल्शियम आपल्याला ज्याच्यातून मिळतं, म्हणजे काही प्रमाणात मांस, मच्छी, मटण, किंवा मग दूध, दही, किंवा मग नट्स अँड सीड्स, म्हणजे आपल्याला ज्वारीमधनं चांगलं कॅल्शियम मिळतं, आपल्याला काजू, बदाम, अक्रोड ह्याच्यातून चांगलं कॅल्शियम मिळतं. तर हे पदार्थ खाणं फार आवश्यक आहे. आणि मी काजू बदाम खा म्हणजे काय एकदम श्रीमंत आहे असं नाही आहे. तर किती खायचं आहे? एक मूठभर खायचं आहे दिवसभरात. जे जे काही आपण सांगतोय काजू बदाम सारखे प्रकार, ते दिवसातनं फक्त मूठभर खायचे आहेत. जास्त खायचं आहे तर ज्वारी खा, म्हणजे भाकरी खा, बाजरीची भाकरी खा. त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप आहे. मिलेट्स जे आहेत, म्हणजे नाचणी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कोडो मिलेट असेल, तर ह्याच्यामधनं खूप कॅल्शियम व्यवस्थित मिळतं. हे तुम्ही खायला लागा. आणि जेव्हा तुम्ही आहार बदलता तेव्हा लगेच परिणाम नाही दिसत, कारण जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम नाहीच आहे आणि खूप भला मोठा खड्डा आहे म्हणजे कॅल्शियमचा, तर तो भरून काढला पाहिजे ना, आणि तो हळूहळू भरून निघणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा आहार बदलल्यापासून साधारणतः 6 महिने धरून चाला, की त्याचा परिणाम मग तुम्हाला दिसायला लागेल. कारण हे एवढा वेळ लागतो त्याला तुमचा आहार बदलल्यानंतर. त्यामुळे तुम्ही आज लक्षात ठेवा, की साखर, मैदा, डालडा ह्याचे पदार्थ पूर्ण बंद करायचे. मीठ कमी करायचं, म्हणजे वेफर्स, फ्राईज वगैरे कमी करायचे एकदम, किंवा बंदच करायचे. आणि तेलकट पदार्थ कमी करायचे, म्हणजे बर्गर सारखे कार्यक्रम किंवा भजीसारखे, समोसा, तर हे तुम्ही कार्यक्रम बंद करा.
फळं, भाज्या मी मागेही व्हिडिओ बनवले 600 ग्रॅम. 600 ग्रॅम म्हणजे काय, की नाश्त्याच्या आधी 200 ग्रॅम, जेवायच्या आधी 200 ग्रॅम आणि रात्री जेवायच्या आधी 200 ग्रॅम असं फळं आणि भाज्या 3 ते 4 प्रकारच्या दिवसभरात खायच्या आहेत. म्हणजे सकाळी ब्रेकफास्टच्या आधी तुम्ही काकडी आणि गाजर चिरून खा 200 ग्रॅम. मग दुपारच्या जेवणाच्या आधी काय सफरचंद आणि पेरू खा. रात्री झोपायच्या आधी मोसंबी आणि सीताफळ खा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या दिवसभरात 500 ते 600 ग्रॅम खाणं हे हे खरं डाएट आहे. आणि मग तुम्ही जेवणामध्ये व्यवस्थित डाळी घ्या, उसळी घ्या, भाकरी घ्या आणि मग थोडे नट्स अँड सीड्स वापरा कुठेतरी किंवा चटणी आहे. चटण्या, कोशिंबिरी हे खूप चांगले पदार्थ आहेत. तर अशा प्रकारचं तुम्ही अन्न वापरा, कचरा अन्न बंद करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमचा सायाटिका हा खूप आटोक्यात येईल किंवा गायब होईल. जर सायाटिका तुम्हाला असेल किंवा पाठदुखी, नर्व्ह पेन कुठलंही असेल तर हे फार आवश्यक असतं. कारण आपण जे अन्न खातो, एस्पेशली भोपळ्यासारखे पदार्थ, म्हणजे त्यात काकडी आली, घोसावळी आली, वेगवेगळ्या प्रकारचे लाल भोपळा आहे, दुधी भोपळा आहे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा खूप चांगल्या असतात, खूप आवश्यक असतात, त्यामानाने स्वस्त असतात आणि हे हे खा तुम्ही, भरपूर खा. कारण ह्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स म्हणजे एक प्रकारचे रंगद्रव्य असतात त्याच्यामध्ये, कॅरोटिनॉइड्स वगैरे. तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातली सूज कमी होते. आणि जर तुम्ही अन्न वापरून जर सूज कमी केली तर तुम्हाला गोळ्या वापरायला लागत नाहीत. तुमची ॲक्टिव्हिटी चांगली राहते. आणि अजून एक सगळ्यात मोठं तुम्हाला सांगतो, सायाटिकामध्ये अन्न का महत्त्वाचं आहे, की जर मला दुखत असेल, माझी कंबर दुखत असेल, म्हणजे पायातनं वेदना होत असतील आणि जर मला टॉयलेटला जायचं असेल, तर मला टॉयलेटला कुथायला होत नाही. जेव्हा मी जोर करतो शी करताना, तेव्हा ते दुखतं आणि मग काय होतं, बद्धकोष्ठता किंवा खड्यासारखी शी होते. आणि जर हे नको असेल, तर तुम्हाला तुमचा कोठा साफ असणं हे फार आवश्यक आहे. आणि मी जे सांगतोय, फळं खा आणि भाज्या खा आणि हे सगळे कचरा कार्यक्रम बंद करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, की तुम्हाला तुमच्या जेवणात व्यवस्थित फायबर मिळणार आहे. आणि हे फायबरमुळे तुमचं कोठा साफ राहणार आहे, कॉन्स्टिपेशन होणार नाही आहे. आणि जरी दुखतंय तरी दुखताना जो काही तुम्ही थोडासा जोर करू शकता, तेवढ्या जोरामध्ये तुम्हाला जर शी करायची असेल, तर हे खाणं आवश्यक आहे. जर तुम्ही कचरा अन्न खाल्लं, म्हणजे साखर, मैदा वगैरे खूप असलेलं, आणि जर मग टॉयलेटला गेला, तर टॉयलेटला तुम्हाला प्रचंड जोर करायला लागतो, तेवढा जोर घेता येत नाही. आणि मग त्याच्यामुळे तुमची शी करणं पुढं ढकलत जाता. आणि मग होतं काय, की खडी संडास होते. म्हणजे इतकी घट्ट होते, की कारण दुखल्यामुळे तुम्ही शी करत नाही आणि शी करत नसल्यामुळे बद्धकोष्ठता होते. तर हे जे तुम्हाला सायकल कट करायची आहे, त्याच्यासाठी फळं, भाज्या खाणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा कोठा साफ राहणार आहे, तुमचं दुखणं कमी होणार आहे आणि तुमचं एकंदरीतच आयुष्य चांगलं होणार आहे. ह्याच्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला आहे, पण हा खूप आवश्यक, कारण सगळं समजावून सांगणारा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.